नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. धक्केबुक्केमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पवार कुटुंबियांच्या विविध नातेगोत्यातल्या लोकांच्या ज्या कंपन्या आहेत, संस्था आहेत, व्यवस्था आहेत, कचेऱ्या आहेत, कार्यालय आहेत, याच्यावर एकाच वेळी भारत सरकारच्या आयकर खात्यातर्फे धाडी घालण्यात आल्या. ही गोष्ट अजून जुनी झालेली नाही, साधारण महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आणि अजितदादा असोत किंवा शरद पवार साहेब असोत, त्यांनी उपहासाने आमच्याकडे पाहुणचार घ्यायला आले होते असा उल्लेख त्याचा केलेला होता. पण त्यांनी कितीही सहजगत्या हा उपहास केलेला असला तरी तो विषय वाटतं तितका सोपा नव्हता. त्यातलं गांभीर्य लपवण्याचा प्रयत्न झाला तरी तो विषय सोपा नव्हता. आणि म्हणूनच पवारसाहेबांनी नवाब मलिक यासारख्या माणसाला पुढे करून केंद्र सरकारवर किंवा मोदी सरकारवर एक डाव उलटवण्याचा प्रयत्न केला असं माझं मत आहे. तो डाव म्हणजे तुम्ही पवार कुटुंबाला आणि पवार परिवाराला हात लावत असाल तर मग केंद्र सरकारची अब्रू आम्ही वेशीवर टांगल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच पवारसाहेबांनी नवाब मलिक यांच्या मार्फत एक प्रकारे समीर वानखेडे यांना या NCBच्या अधिकाऱ्याला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. ज्या प्रकारे समीर वानखेडे यांच्यावर आरंभापासून नवाब मलिक आरोप करत आहेत आणि हळूहळू करत ते त्यांच्या कुटुंबियांपर्यंत जाऊन पोहोचले, त्यामुळे मोदी शहा हे निमूटपणे शरण येतील किंवा पवार कुटुंबियांच्या विरुद्ध चालवलेल्या ज्या कारवाया आहेत त्यांना मुरड घातली जाईल, ही जर अपेक्षा असेल तर ती फोल ठरलेली आहे. कारण तो विषय संपलेला नाही. उलट वानखेडे यांना लक्ष करण्यात आल्यानंतर वानखेडे यांना बाजूला करण्यापेक्षा त्यांना सहभागी करून या आर्यन प्रकरणातलं आणि त्या क्रूज पार्टी प्रकरणातलं आणि इतर अंमली पदार्थांच्या प्रकरणांचं एक SIT नेमण्यात आली. याचा अर्थच हा विषय केंद्र सरकारने अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे. म्हणजे जो प्रकार हा फक्त आर्यन खान किंवा नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्यापुरता मर्यादित राहिला असतं, कदाचित त्या वेगवेगळ्या केसेस म्हणून त्याच्याकडे बघितलं गेलं असतं. पण आता ज्या प्रकारे SIT नेमली आहे आणि त्याच्याकडे काय 6 का 7 हाय प्रोफाईल केसेस त्या SITकडे सोपवण्यात आल्या, याचा अर्थ असा होतो की एकूणच मुंबईमधल्या ज्या ड्रग अंमली पदार्थ हा जो बेकायदेशीर व्यवसाय आहे आणि व्यापार आहे त्याची पाळंमुळं खडून काढण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकारच्या या नार्कोटिक्स ब्युरोकडून होणार आहे. आणि तो करत गेल्यानंतर हा विषय हा नवाब मलिक किंवा समीर खान किंवा आर्यन खान अशापर्यंत येऊन थांबणार नाही. तो विषय राज्य पातळीवर अंमली पदार्थाचा तो नियंत्रण करण्यासाठी ज्या शासकीय यंत्रणा काम करतात, म्हणजे मुंबई पोलीस असतील, पुणे पोलीस असतील किंवा वेगवेगळे विभागीय पोलीस आहेत राज्य सरकारच्या अखत्यारीतले, त्यांच्याकडे सुद्धा अंमली पदार्थाचं नियंत्रण करण्यासाठी आणि तो व्यापार हाणून पाडण्यासाठी ज्या यंत्रणा कार्यरत आहेत त्या यंत्रणांमध्ये जो भ्रष्टाचार असेल त्याची सुद्धा पाळंमुळं या निमित्ताने शोधली जाऊ शकतात. SITने हे काम हाती घेतल्यानंतर ज्या प्रकारे परत एकदा समीर खान, ज्याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे, नवाब मलिक यांचा जावई, आणि आर्यन खान ज्याला कोर्टाकडून जामीन मिळाला आहे, त्या दोघांनाही समन्स पाठवण्यात आलेली आहेत. आणि तेवढ्यापुरतं थांबलेलं नाही. ज्या 6 हाय प्रोफाईल केसेस या SITकडे सोपवण्यात आल्या त्यांना देखील नव्याने समन्स गेलेत आणि SITकडून समन्स गेलेत. याचा अर्थच हा विषय हा नवाब मलिक म्हणतात त्या दिशेने जात नसून नेमका उलट्या दिशेने चालला आहे.
आणि उलट्या दिशेने याचा अर्थ असा की या सगळ्या प्रकाराची पाळंमुळं खणून काढली जाणार आहेत. ती समीर वानखेडे हा गुन्हेगार ठरवून किंवा आरोपी ठरवून होणारी चौकशी नाही आहे, तर समीर वानखेडे यांनी ज्या विषयाला हात घातलेला आहे त्या विषयाची पाळंमुळं किती खोलपर्यंत आणि किती दूरपर्यंत जाऊन पोहोचलीत त्याला हात घातला जाणार आहे. आणि मग तो विषय मुंबईतला माफिया, मुंबईतले गुन्हेगारी टोळ्या, मुंबईतले बेकायदा जे व्यवसाय व्यवहार आहेत तिथपर्यंत जाऊन पोहोचणार आहे. जसं सचिन वाझे प्रकरणाचा एक मी धागा तुम्हाला दिला होता की ज्या वेळेला सचिन वाझेच्या ट्रायडंट ओबेरॉय हॉटेलमधल्या त्या दालनामध्ये कोण बाई यायची, त्यांनी पैसे खंडणी गोळा केलेली त्या बाईकडे जायचे, त्या महिलेकडे, आणि ती हवाला मार्फत कुठे कुठे पाठवायची आणि ते दालन हे तुमचा सचिन वाझेने परमनंटली घेऊन ठेवलं होतं. तशीच तिथे आणखी दालनं होती आणि त्याच्यावर सुद्धा टेहळणी करून आयकर खात्याच्या धाडी पडल्या. हे तुम्हाला आठवत असेल मी सांगितलेलं. तसाच प्रकार आता या समीर वानखेडेच्या SITच्या निमित्ताने होणार आहे. आणि म्हणून जे पवार कुटुंबीयांच्या विविध कंपन्या आणि घरावर धाडी पडल्या त्याला काटछळ देण्यासाठी किंवा त्याला पलटवार करण्यासाठी जो काही आर्यन खान, शाहरुख खान आणि प्रकरण नवाब मलिक यांच्यातर्फे पवारसाहेबांनी उकरून काढलं आणि धक्का देण्याचा प्रयत्न केला त्याला मी चुकीच्या वारुळात हात घालणं म्हणतो, चुकीच्या बेळात हात घालणं म्हणतो. कारण ज्या बेळात तुम्ही हात घातलात त्यामध्येच डंख मारणारा साप निघालेला आहे आणि आता हे प्रकरण नको तितकं चिघळत जाईल याची खात्री बाळगा, एवढं मी नक्की सांगतो. पवारसाहेबांनी नवाब मलिक यांना पुढे करून वानखेडेला टार्गेट करण्याचा जो उद्योग केला त्याला चुकीच्या बिळात हात घालणं असंच म्हणता येईल. आता इथेच थांबतो. तुम्हाला हा विषय आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि धक्केबुक्केला सबस्क्राईब करा. नमस्कार.